लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती आला नाही का? मग येणार आहे का नाही? हे कसं करणार? सांगतो, पण त्याआधी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल अपात्रता यादी. अपात्रता यादीमध्ये कोण कोण अपात्र राहणार आहे, कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणी अपात्र राहणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे. तर त्याच्यामध्ये क्रम दिलेले आहेत त्यांनी. एकूण 1 ते 7 असा क्रम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजे इन्कम टॅक्स भरत आहेत, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी, सरकारी विभाग आहे, उपक्रम आहे, मंडळ आहे, भारत सरकार, राज्य सरकारच्या संस्थांमध्ये कार्यरत आहे, सेवानिवृत्त किंवा निवृत्ती वेतन घेत आहे किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, अशा लोकांच्या घरातल्या बहिणींना सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. त्याच्यानंतर 4 नंबरला त्यांनी सांगितलंय, सदर लाभार्थी महिना शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे दरमहा ₹1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण सोडून जर दुसऱ्या कुठल्या योजनेचा, शासनाच्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असताल, तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आमदार, खासदार आहेत, आजी-माजी, त्यांच्या सुद्धा घरातल्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आहेत, अशा लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. आणि शेवटचं, ज्यांच्याकडे घरात 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर सोडून ज्या 4 चाकी वाहन असेल घरात जर नोंदवलेलं, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली तर चॅनलला लाईक करायला विसरू नका.